नागपूरच्या मानकापूर परिसरामध्ये स्कूल बसचा अपघात झालाय। मानकापूर उड्डाणपुलावरून स्कूल बस आणि एका स्कूल व्हॅनची समोरासमोर आल्याने धडक झाली आणि त्यानंतर हा अपघात झाला। अपघातामध्ये 8 जण जखमी झालेत तर 3 विद्यार्थ्यांना फ्रॅक्चर झालाय। 5 विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याची देखील माहिती आहे आणि याशिवाय एक विद्यार्थिनी ही व्हेंटिलेटरवर असून एक ड्रायव्हर देखील जखमी झालाय। या अपघातानंतर नागरिक आक्रमक झाले तर नागरिकांनी मानकापूर उड्डाणपुलावर आंदोलन करत रास्ता रोको केलाय। उड्डाणपुलाच्या एका बाजूने काम सुरू असल्याने मागील 6 महिन्यांपासून वाहतूक देखील सुरू आहे। तर नागपूरमधील मानकापूर परिसरामध्ये स्कूल बस आणि स्कूल व्हॅनचा एकमेकांसमोर आल्यामुळे अपघात झालाय। यामध्ये अनेक विद्यार्थी हे जखमी झाले तर एक विद्यार्थिनी ही व्हेंटिलेटरवर आहे। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडे। उदय, अतिशय गंभीर ही घटना आहे। एक विद्यार्थिनी तर व्हेंटिलेटरवर असल्याचं कळतंय, नेमकं काय सगळं तिथे सुरू आहे? अगदी खरं आहे। सकाळी हा जो मानकापूर पुलावरती अपघात झाला, या अपघातामध्ये जे आहे ते 8 विद्यार्थी जखमी झाले, त्यातले 5 किरकोळ जखमी होते, 3घांना फ्रॅक्चर झालेला आहे आणि यातली एक मुलगी जी आहे ती व्हेंटिलेटरवर जीवना मरणाशी लढते अशा स्थितीमध्ये मी सध्या त्या हॉस्पिटलमध्ये मॅक्स हॉस्पिटलमध्ये या हॉस्पिटलमध्ये त्या मुलीवर जे आहे ते उपचार सुरू आहे। यामध्ये दुर्दैवाची एक गोष्ट अशी आहे की एका खोबरागडे परिवारातला 2 लहान भाऊ आणि बहीण दोघेही या अपघातामध्ये जे आहे ते जखमी झालेले आहे। जी व्हेंटिलेटरवर मुलगी आहे ती मुलगी आणि तिचाच लहान भाऊ जो आहे तो या अपघातामध्ये फ्रॅक्चर झालेला आहे। खरं तर त्या मुलीचे वडील जे आहेत ते पुण्यामध्ये नोकरीला असतात, त्यामुळे ते आठवड्यातून एकदा येतात। ती मुलगी आणि मुलगा दोघंही सकाळी स्कूल व्हॅनने जे आहे ते शाळेसाठी निघाले होते। अचानक अपघात झाला आणि ज्यावेळी ही घटना त्यांच्या पालकांना कळली त्यावेळी त्यांचे पालक अक्षरशः हादरून गेलेले आहेत। तिचे वडील पुण्यामध्ये, आई आणि आजोबा इथं आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या स्कूल व्हॅनचा हा अपघात झाला त्या व्हॅन चालक जो आहे तो बेजबाबदारीनं वाहन चालवतो, त्यांनी जबाबदारीनं वाहन चालवावं। त्याच्या स्कूल व्हॅनमध्ये 8 विद्यार्थी असतात अशी बतावणी जी आहे ती त्या पालकांकडून केली होती, मात्र त्याकडे देखील त्या वाहन चालकानं दुर्लक्ष केलं आणि अखेर जे आहे ते आज सकाळी जो आहे तो हा अपघात इथं घडलेला आहे। आता या अपघातानंतर त्या मुलीची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे। तिचे वडील पुण्यावरून जे आहेत ते नागपूरसाठी निघालेले आहेत। काही नागरिकांना आपण पाहिलं होतं की त्या पुलावर आंदोलन देखील केलं होतं, कारण ज्या पुलावर हा अपघात झाला त्या पुलावरून फक्त एकेरी वाहतूक सुरू होती, दुसऱ्या भागाचं काम चालू होतं, त्यामुळे गेली 7 महिने ही एकेरी वाहतूक सुरू होती। बहुधा जर दुहेरी वाहतूक सुरू असती तर या दोन्ही स्कूल बस आमोरासमोर धडकल्या नसत्या आणि हा अपघात घडला। मी तुम्हाला थांबवते, पुढची महत्त्वाची बातमी त्याच संदर्भातली आहे। नागपूरमध्ये स्कूल बसच्या अपघातामध्ये प्रकाश माटे आणि नातू आणि त्यांची नाती ही गंभीर जखमी झाली आहे, तर नातीची प्रकृती अत्यंत गंभीर आहे। ड्रायव्हरकडे अनेक वेळा तक्रार केली होती की गाडी हळू चालवण्याचा सल्ला देखील देण्यात आला होता, मात्र त्याने दुर्लक्ष केलं अशी माहिती माटे यांनी दिली आहे। त्यामुळे शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। आम्हाला सकाळी 8 वाजता भवन स्कूलला जातात व्हॅननी। त्या व्हॅनमध्ये ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर ते लोक बसतात आणि मी मॉर्निंग वॉक करून आल्यानंतर 8:15 वाजता मला खबर लागली की व्हॅनचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्या ॲक्सिडेंट पाहायला आम्ही आलो इथं, तर कुणाल हॉस्पिटलमध्ये दोघांनाही घेऊन गेले होते। मुलगी बहुत जास्त सिरियस आहे, नातीन आमची, आणि तिचा श्वास पण चालू नाही आणि कोशिश चालू आहे आणि ज्याला कोणाला भेटायचं असेल त्यांनी येऊन भेटा असं इथल्या लोकांनी सांगितलं। माझे जे जावई आहेत, मुलाचे वडील मुलीचे वडील जे आहेत ते पुण्याला आहेत आणि पुण्याला जॉब करतात आणि महिन्यातून एकदा येतात आणि मी नातवांजवळ राहतो, मुलीजवळ राहतो। मुलगी मला एकच आहे म्हणून मी नातवांजवळ राहतो। कारवाई तर व्हायला पाहिजे साहेब, कारण मी 4 वेळा सांगून चुकलो त्याला की बाबू मुलांची शिकायत आहे, गड्डे गुड्डे खूप उचकवतास तू आणि त्या जागेच्या जागेवर फुटतात आणि खूप ओव्हरटॅक करून तू गाडी चालवतो, अशी शिकायत आहे, तू गाडी हळू चालव असं मी सांगितलं त्यांना।